लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अतिशय घाणेरडी घटना घडलेली आहे घाटकोपर नित्यानंद नगर इथे त्या ठिकाणी दोन लहान मुली 4 आणि 5 वर्षाच्या मुली आणि त्यांच्या घराच्या समोरच राहणारा हा मुस्लिम रहीद शेख काहीतरी त्याचं नाव आहे, त्याने ह्या दोन्ही मुलींवरती अटेम्प्ट टू रेप करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचा त्यांनी घाणेरडा जो व्यवहार आहे त्या दोन लहान मुलींबरोबर केला. त्या क्षणी कळताच तिकडचे लोक तर प्रश्नच नाही, पॅनिक होणार. ह्या पद्धतीने एकतर त्या घरामधल्या लोकांवरती इतका मोठा आघात झालेला आहे, त्यांच्या दोन लहान मुलींवरती अशा पद्धतीचा अतिप्रसंग घडलेला आहे. त्यानंतर पोलिसांना कळवल्यावरती पोलीस त्या ठिकाणी आले, त्याला अटक केलं. पण त्याला नेत असताना या ठिकाणी बघा ॲक्शनला रिॲक्शन ही होणारच. मला नाही वाटत या जगामध्ये कुठलाही बाप किंवा भाऊ आपल्या बहिणीवर मुलीवर काय झालं तर तो फक्त असं हसत जाताना बघेल की हा ह्याला नेतात आहे. रिॲक्शन तर होणारच ना, आणि ते अपेक्षित आहे. पोलिसांना काय ही एक्सरसाइज काय पहिलीच नाही आहे की त्यांना कळत नाही ह्या गोष्टी. तर अशा वेळी पोलिसांनी ह्या ठिकाणी सगळं सावरून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आरोपीला तुम्ही पकडला, आरोपीला तुम्ही नेत होता, पण घरातला भाऊ, घरातले वडील, घरातले आजोबा, घरातला काका मामा येणारच ना बाहेर. आमच्या पोरींवर तू कसा हात घालू शकतो, तुझी हिंमत कशी झाली, ॲक्शनला रिॲक्शन होणार. मग अशा वेळी तुम्ही त्यांनाच आतमध्ये घालताय. त्या लहान मुलीच्या काकाला, त्या लहान मुलीच्या मामाला, सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये ठेवलं आहे. एक तर ऑलरेडी ही बिचारी आई त्या प्रॉब्लेममध्ये आहे, त्या संकटात, ती टेन्शनमध्ये आहे. काय हे सगळं तिच्या घटना तिच्या घरामध्ये झाली आहे, ती एक आई आहे. आणि ते असताना तुम्ही त्या घरातल्या पुरुषांनाही तुम्ही जेलमध्ये टाकलं आहे. ही कसली कारवाई पोलीस स्टेशननी केली ह्याचा मी पूर्ण निषेध करते. मला काय हे बरोबर वाटलेलं नाही आहे. ह्या ठिकाणी आमचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीटभाई सोमय्या ते दुपारपासून बसलेले आहेत. पोलीस कमिशनर यांच्याकडनं त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे. त्यांची मागणी सार्थ आहे आणि ती केलीच पाहिजे. मुद्दा हाच आहे की ह्या ठिकाणी एक तर हिंदू मुस्लिमचा मुद्दा परत आलेला आहे, आणि परत तुम्ही ज्या घरामध्ये हा इतका मोठा प्रसंग घडला त्याच घरातल्या पुरुषांना तुम्ही आत टाकताय. हे अतिशय चुकीचं केलेलं आहे. त्यांना तर अटक केलेलीच आहे, पण त्या महिलेच्या स्टेटमेंटमध्ये देखील छेडछाड केल्याचा आरोप आहे. या महिलेने म्हणजे ज्या पीडित मुलगी आहे तिच्या आईने जे स्टेटमेंट दिलं त्यामध्ये असं म्हटलं गेलं की पोलिसांना मारहाण केल्याचा उल्लेख जबाबामध्ये घेतला आहे. अहो तुम्ही त्या बायकांना बघा ना, बिचारा सर्वसाधारण घरातल्या महिला आहेत, त्यांना लिहिता वाचतात येते. त्या मला वाटतं युपीच्या वाटतात, त्यांना मराठी तरी वाचता आलं पाहिजे. त्या बावरलेल्या आहेत, घाबरलेल्या आहेत, त्यांना कळत नाही की त्यांच्या मुलीबरोबर एकदा असा प्रसंग घडला आणि नंतर ह्या सगळा मॉब आला. ह्या सगळ्या घटना तर सर्वसाधारण सामान्य महिला आहेत, बावरणार. पोलीस बोलणार हा असं झालं, ते हाच बोलणार. त्या आमच्यासारख्या सुशिक्षित बायका वेगळं असतं, आपण वाचतो, FIR हे करतो, त्या बिचाऱ्या बावरलेल्या आहेत. तर आता तोच मुद्दा धरून पोलीस लोक जर ह्या ठिकाणी बोलत असणार. हे बघा, मी सकाळी पण येऊन गेली, रात्री आम्हाला ही आदरणीय आमदार परागभाई शाह यांच्या माध्यमातून कळाल्यावर स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी पण इथेच होते. मी स्वतः व्हिडिओ कॉलवरती त्यांच्याशी बोलले. दुपारपासून किरीटभाई या ठिकाणी बसले आणि आता हाऊस संपल्यावर सगळेच नगरसेवक इथे आलेले आहेत. का आलेले आहेत? मुद्दा हा आहे की एकतर ज्या मुलींवरती असं झालं त्यांच्याच घरातल्यानं तुम्ही आत टाकलं, तुम्ही आरोपीला टाकलं, त्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही आहे. त्याला तुम्ही टाकलं, त्याच्यावरती 65(2), 64(2), 65(2), 351 पण लावलं, पोक्सो पण लावला. पण तुम्ही या ठिकाणी ॲक्शनला रिॲक्शन होते हे स्वाभाविक आहे, म्हणून तुम्ही घरातल्यानं आतमध्ये टाकलं आणि मग सांगते की आमच्या पोलिसांवरती हल्ला केला. हे फार चुकीचं आहे. अशी अपेक्षा मला चिरागनगर पोलीस स्टेशनच्या सिनियरकडून किंवा त्यांच्याकडे बरोबरचे जे पोलीस आहेत त्यांच्याकडून नव्हती. ताई, खरं तर केंद्रात असो किंवा राज्यात असो भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, गृहमंत्री पद देखील त्यांच्याकडे आहेत, तरी भाजपच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून आज आंदोलन करावं लागलं. किरीट सोमय्या पण 10 तास झाले या ठिकाणी ठिया देऊन बसलेले आहेत. कसं पाहताय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तुम्ही चर्चा करणार आहात? 100% आम्ही चर्चा करणार. हे बघा, संघर्ष हा सत्तेतल्या पक्षाला पण असतो आणि विरोधी पक्षामध्ये बसलेल्यांना पण असतो. हा संघर्ष लोकांसाठी इथे किरीटभाई बसले, सर्वसाधारण पब्लिक त्यांचा तर आवाज ऐकणार आहेत का? हे ते मोठे ज्येष्ठ आहेत, हे त्यांनाही माहिती आहे त्यांची ताकद काही आहे. आज रितू तावडे म्हणून महापौर इथे उभे आहेत, अश्विनीताई इकडच्या नगरसेविका इथे आलेल्या आहेत, धर्मेश गिरी.
तर आज आम्ही लोकांचा आवाज म्हणून इथे बसतोय. त्या मातेला, त्या आईला न्याय मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी धावत आम्ही सगळे आलेलो आहे. तर विषय हा नाही आहे की सत्तेत असताना संघर्ष हा आम्ही लोकांसाठी कायम करतच राहणार. मग तो सत्तेतला असू दे किंवा विरोधातला असू दे, संघर्ष म्हणजे आम्ही लोकांच्या हितासाठी, चांगल्यासाठी कायम उभे राहणार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.